असं कधी झालंय का तुमच्यासोबत की कधी तुम्ही एआयला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं त्याने पूर्णपणे कॉन्फिडेंटली उत्तर दिलं, पण शेवटी ते उत्तर सपशेल चुकीचं होतं. यालाच म्हणतात हॅल्युसिनेशन. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फॉर डेव्हलपर्स ही मालिका. आजच्या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत हॅल्युसिनेशन म्हणजे काय. जर तुम्ही कोडिंग, कंटेंट क्रिएशन किंवा डेली वर्कसाठी एआय वापरत असाल तर ही सिरीज तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया आजचा विषय, हॅल्युसिनेशन. कल्पना करा की तुम्ही एआयला प्रोडक्शन रेडी कोड जनरेट करायला सांगितलं आणि त्याने फुल कॉन्फिडन्समध्ये अशी मेथड दिली जी वास्तविकतेमध्ये अस्तित्वातच नाही. कोड एकदम प्रोफेशनल दिसतो, सिंटॅक्स पण बरोबर वाटतो, पण पूर्ण रिस्पॉन्स फेक असतो. यालाच एआय हॅल्युसिनेशन म्हणतात. जर तुम्ही ChatGPT किंवा कोणतंही LLM कोडिंग, कंटेंट किंवा रिसर्चसाठी वापरत असाल तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला एक साधंसं उदाहरण घेऊया. समजा मी एआयला प्रॉम्प्ट दिला, जनरेट C# कोड युजिंग द ऑफिशियल ओपन AI ChatGPT SDK मेथड, जनरेट सिक्युअर रिस्पॉन्स ऑर सिंक विथ ऑल पॅरामीटर्स. त्याने मला उत्तर मिळवून दिलं. आता प्रॉब्लेम कुठे येतो बघा. एआय कम्प्लीट कोड जनरेट केलं त्याने, नेमस्पेस, क्लासेस, मेथड, असिंक कॉल, पॅरामीटर सगळं. रिस्पॉन्स इतका कन्व्हिन्सिंग दिसेल की सगळं खरं वाटेल, पण वास्तविकतेत ती SDK मेथड अस्तित्वातच नाही आहे. हेच असतं हॅल्युसिनेशन. एआय मुद्दाम खोटं बोलत नाही, तो ट्रेलिंग डेटामधला पॅटर्न्स वापरून करेक्ट दिसेल असा अंदाज लावत असतो. म्हणजेच आय डोंट नो दिस मेथड असं सांगण्याऐवजी मॉडेल स्टॅटिस्टिकली बिलिव्हेबल वाटेल असं काहीतरी जनरेट करतो. आणि डेव्हलपरसाठी ही खूप डेंजरस गोष्ट आहे, कारण हॅल्युसिनेटेड कोड अनेक वेळा रिअल कोडपेक्षा जास्त क्लीन आणि कॉन्फिडन्स दिसतो. आणि मग आपण तासनतास डिबगिंग करत बसतो अशा कोड जो सुरुवातीपासूनच चुकीचा होता. मग नेमकं हॅल्युसिनेशन म्हणजे काय? तर जेव्हा एआय असा कंटेंट जनरेट करतो जो पाहायला बिलिव्हेबल वाटतो पण फॅक्च्युअली इनकरेक्ट, फेक किंवा एव्हिडन्स शिवाय असतो, त्याला हॅल्युसिनेशन म्हणतात. हे अनेक ठिकाणी होऊ शकतं. कोड जनरेशनमध्ये, रिसर्च आन्सर्समध्ये, API डॉक्युमेंटेशन समराईज करताना, मेडिकल इन्फॉर्मेशन देताना, लिगल ॲडवाईस घेताना, अगदी सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चनमध्येही. आणि अनेक वेळा एआय पूर्ण कॉन्फिडन्समध्ये चुकीचं उत्तर देतो. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की LLM हॅल्युसिनेट का करतात? पहिलं तर LLM ह्युमनसारखं ट्रूथ समजून घेत नाही. ते पॅटर्नवरून पुढचा सर्वात पॉसिबल वर्ड प्रेडिक्ट करत असतात. म्हणून मॉडेल फ्लुएंट रिस्पॉन्स जनरेट करण्यात स्ट्रॉंग असतो, पण फॅक्ट व्हेरीफाय करत नाही. यामुळे एआय बिलिव्हेबल पण इमॅजिनरी फंक्शन्स, लायब्ररीज किंवा रेफरन्सेस तयार करू शकतो. दुसरं कारण आहे ट्रेनिंग डेटा, जो की कधीकधी इनकम्प्लीट किंवा नॉयझी ट्रेनिंग डेटा असू शकतो. जर मॉडेलने ट्रेनिंगमध्ये सिमिलर SDK पॅटर्न पाहिले असतील तर तो वेगवेगळे पॅटर्न कंबाईन करून काही रिअल वाटेल असे तयार करू शकतो. बेसिकली मॅसिव्ह लेवलवर पॅटर्न मॅचिंग चालू असते. आणि जर इन्फॉर्मेशन आउटडेटेड असेल, मिसिंग असेल किंवा बायस असेल तर हॅल्युसिनेशन अजून वाढते. बहुतेक एआय टूल्स कन्व्हर्जेशन स्मूथ ठेवण्यासाठी डिझाईन केलेले असतात. म्हणून आय एम नॉट शुअर असं सांगण्याऐवजी एआय काहीही उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि हाच कॉन्फिडन्स युजरला चुकीच्या आउटपुटवर विश्वास ठेवायला भाग पडतो. मग डेव्हलपर्स आणि एआय युजर्स म्हणून आपण काय करायला पाहिजे? तर एआय जनरेटेड कोडवर ब्लाइंडली ट्रस्ट करू नका. नेहमी ऑफिशियल डॉक्युमेंट व्हेरीफाय करा, जनरेट API टेस्ट करा, पॅकेज नेम्स क्रॉस चेक करा, सिंटॅक्स आणि लॉजिक व्हॅलिडेट करा आणि एआयला असिस्टंट म्हणून वापरा. त्याला सोर्स ऑफ ट्रूथ समजू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, बेटर प्रॉम्प्टिंग शिका, कारण चांगले प्रॉम्प्ट हॅल्युसिनेशन खूप प्रमाणात कमी करू शकतात. उदाहरणार्थ एआय कडून सोर्स मागणं, अनसर्टिनिटी लेवल विचारणं, ग्राउंडिंग कॉन्टेक्स्ट वापरणं, ॲझम्पशन लिमिट करणं, स्टेप बाय स्टेप रिझनिंग करणं. या टेक्निकमुळे एआय आउटपुट जास्त कंट्रोल देतं. एआय हॅल्युसिनेशन तुमचा वेळ वाया घालवू शकतो.
तुमचा कोड ब्रेक करू शकतो आणि कधीकधी पूर्ण चुकीची माहिती पसरवू शकतो. पण चांगली गोष्ट ही आहे की प्रॉम्प्टिंग स्ट्रॅटेजीज वापरून तुम्ही हॅल्युसिनेशन्स खूप प्रमाणात कमी करू शकता आणि अधिक रिलायबल AI रिस्पॉन्स मिळवू शकता. या सेक्शनमध्ये आपण प्रत्येक डेव्हलपरने वापरायला हव्या अशा प्रॅक्टिकल प्रॉम्प्ट टेक्निक्स शिकणार आहोत. सर्वात सिंपल आहे, आस्क द मॉडेल टू से आय डोंट नो. सर्वात सिंपल आणि पॉवरफुल टेक्निक आहे ही. AIला गेस करू नकोस असं स्पष्टपणे सांगणे. डिफॉल्ट AIचं बिहेवियर असं आहे की तो कन्व्हर्जेशन स्मूथ ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच त्याला उत्तराबद्दल खात्री नसली तरी तो कॉन्फिडंट दिसणारं उत्तर जनरेट करू शकतो. त्याऐवजी मॉडेलला डायरेक्ट इन्स्ट्रक्शन द्या. उदाहरणार्थ, इफ यू आर नॉट शुअर से आय डोंट नो इन्स्टेड ऑफ मेकिंग अप आन्सर. ही खूप छोटीशी सूचना आहे, पण ही खूप मदत करेल. ही जी सूचना आहे ही फेक API, इमॅजिनरी लायब्ररीज आणि इनकरेक्ट एक्सप्लेनेशन खूप कमी करू शकते. विशेषतः डेव्हलपर्ससाठी हे कोड जनरेट करताना किंवा नवीन फ्रेमवर्कवर काम करताना खूप युजफुल होते. आणखी एक पॉवरफुल मेथड आहे जी म्हणजे AIला फॅक्ट्स आणि अझम्पशन वेगवेगळे सांगायला सांगणे. कारण बहुतेक हॅल्युसिनेशन जेव्हा होतात तेव्हा AI ॲक्च्युअल इन्फॉर्मेशन इन्फ्रीड कंटेंट मिक्स करतं. म्हणूनच असे प्रॉम्प्ट वापरा. एक्झाम्पल आहेत, फॉर इच आन्सर स्टेट विच पार्ट्स आर डायरेक्टली सपोर्टेड बाय द इनपुट अँड विच पार्ट्स आर इनपर्ड. त्यामुळे मॉडेलला स्वतःचं रिझनिंग एक्सप्लेन करावं लागतं आणि एकदा रिझनिंग विजिबल झालं की हॅल्युसिनेशन ओळखणं खूप सोपं होतं. हे डेव्हलपरसाठी विशेषतः युजफुल आहे, डिबगिंग करताना, रिसर्च करताना, आर्किटेक्चरल सजेशन देताना आणि रिक्वायरमेंट ॲनालिसिस करताना. पुढची स्ट्रॅटेजी आहे, AIला फक्त तुम्ही दिलेल्या इन्फॉर्मेशनपर्यंतच लिमिट करा. जेव्हा तुम्ही डॉक्युमेंटेशन, नोट्स, लॉग्स किंवा बिझनेस रिक्वायरमेंट देता तेव्हा मॉडेलला स्ट्रिक्टली त्या कॉन्टेक्स्टमध्येच उत्तर द्यायला सांगा. उदाहरणार्थ, आन्सर्स ओनली युजिंग द इन्फॉर्मेशन इन द कॉन्टेक्स्ट बिलो. इफ द आन्सर इज नॉट प्रेझेंट, से इट इज नॉट अवेलेबल इन द कॉन्टेक्स्ट. या टेक्निकला ग्राउंडिंग असंही म्हणतात. यामुळे मॉडेल ट्रेनिंग डेटामधून रँडम इन्फॉर्मेशन पूल करत नाही. ही टेक्निक खूप युजफुल आहे जिथे तुम्ही रॅग ॲप्लिकेशन वापरता, इंटरनल कंपनी चॅटबॉट्समध्ये, डॉक्युमेंटेशन असिस्टंट्समध्ये, एंटरप्राइज AI सिस्टीम्समध्ये. कारण आता AI क्रिएटिव्ह स्टोरी टेलर बनत नाही तर कंट्रोल असिस्टंटसारखा बिहेव करतो. आता एक अंडर रेटेड पण खूप युजफुल स्ट्रॅटेजी आहे, AIला कॉन्फिडन्स लेबल करायला सांगा. उदाहरणार्थ, फॉर इच की पॉईंट लेबल इट ॲज हाय कॉन्फिडन्स, मीडियम कॉन्फिडन्स और लो कॉन्फिडन्स. यामुळे रिस्की आउटपुट पटकन आयडेंटिफाय करता येते. जर AI एखाद्या गोष्टीला लो कॉन्फिडन्स म्हणत असेल तर तुम्हाला समजतं की ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. हे विशेषतः युजफुल आहे रिसर्च टास्कमध्ये, AI जनरेटेड समराईजमध्ये, मेडिकल किंवा लिगल इन्फॉर्मेशन देताना, API रिकमेंडेशनसाठी, एक्सपेरिमेंटल टेक्नॉलॉजीजसाठी. कॉन्फिडन्स लेबल ट्रूथ जनरेट करत नाही, पण ब्लाइंड ट्रस्ट करण्याऐवजी टिकेलिटीचा विचार करायला मदत करते. हॅल्युसिनेशन कमी करण्यासाठी एक आणखी स्मार्ट टेक्निक आहे जी म्हणजे ब्रेक बिग क्वेश्चन्स इंटू स्मॉलर वन्स. एका प्रॉम्प्टमध्ये खूप मोठे आणि कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स विचारू नका. लार्ज प्रॉम्प्ट्समुळे आन्सर मेसी किंवा इनॅक्युरेट होऊ शकतात कारण मॉडेल सगळेच एकाच वेळी सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. त्याऐवजी टास्क छोटे छोटे स्टेप करून डिवाइड करा. उदाहरणार्थ, एक्सप्लेन AI गव्हर्नन्स कम्प्लिटली असं विचारण्याऐवजी स्टेजमध्ये विचारा, डिफाईन द कॉन्सेप्ट, लिस्ट द मेन पॉलिसीज, एक्सप्लेन ॲडव्हान्टेजेस, एक्सप्लेन लिमिटेशन्स. ही स्टेप बाय स्टेप प्रॉम्प्टिंग क्लॅरिटी, रिझनिंग आणि ॲक्युरेसी इम्प्रूव्ह करते आणि डेव्हलपरसाठी सर्वात इफेक्टिव्ह प्रॉम्प्टिंग हॅबिट्सपैकी एक आहे. आणखी एक पॉवरफुल स्ट्रॅटेजी, AIला फायनल आन्सर देण्यापूर्वी स्वतःचं उत्तर रिव्ह्यू करायला सांगा. उदाहरणार्थ, बिफोर गिव्हिंग द फायनल आन्सर, रिव्ह्यू इट फॉर फॅक्च्युअल कन्सिस्टन्सी, मिसिंग अझम्पशन्स अँड अनसपोर्टेड क्लेम्स. अशा प्रॉम्प्टमुळे काय होईल की मॉडेल स्वतःच सेल्फ चेक करतो. हो, सेल्फ व्हेरिफिकेशन परफेक्ट नसतं, पण ऑब्वियसली हॅल्युसिनेशन आणि लॉजिकल मिस्टेक कमी करण्यास मदत होते. हे विशेषतः युजफुल आहे कोड जनरेशनमध्ये, डॉक्युमेंटेशनमध्ये, रिसर्च समराईज करताना, टेक्निकल
एक्सप्लेनेशन देताना. जेव्हा आन्सर स्ट्रक्चर्ड असतात तेव्हा हॅल्युसिनेशन्स ओळखणं सोपं होतं. म्हणूनच एक मोठा पॅरेग्राफ घेण्याऐवजी एआयला स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये उत्तर द्यायला सांगा. उदाहरणार्थ, फॉर्मॅट द आन्सर ॲज अ फॅक्ट, सोर्स, कॉन्फिडन्स अँड नोट्स. यामुळे पटकन समजतं कोणत्या क्लेम्सला एव्हिडन्स आहे, कोणते पॉईंट्स अनसर्टन आहेत आणि कुठे व्हेरिफिकेशनची गरज आहे. एंटरप्राइज AI ॲप्लिकेशन्स आणि डेव्हलपर वर्कफ्लोमध्ये हे खूप युजफुल आहे. आता खूप महत्त्वाची गोष्ट, हाय स्टेक्स डोमेनमध्ये जसं की लॉ, मेडिसिन, फायनान्स, कॉम्प्लियन्स, मॉडेलला एक्सप्लिसिटली सांगा की इन्फॉर्मेशन इन्व्हेंट करू नको. उदाहरणार्थ असा प्रॉम्प्ट आहे की डू नॉट इन्व्हेंट लॉज, रेग्युलेशन, स्टॅटिस्टिक, नेम्स ऑर सायटेशन्स. ही सिम्पल इन्स्ट्रक्शन डेंजरस फॅब्रिकेटेड कंटेंट कमी करते, कारण सेन्सिटिव्ह ॲप्लिकेशनमध्ये छोटंसं हॅल्युसिनेशनसुद्धा मोठ्या रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स निर्माण करायला मदत करू शकते. AI काही सेकंदातच आन्सर जनरेट करू शकतं, पण ते जे जनरेटेड आन्सर आहे ते खरंच बरोबर आहे का हे कसं ओळखायचं? कारण अनेक वेळा AI पूर्ण कॉन्फिडन्समध्ये बोलतं पण इन्फॉर्मेशन पूर्ण चुकीची असते. या सेक्शनमध्ये आपण असेच पॉवरफुल फॅक्ट चेक प्रॉम्प्ट शिकणार आहोत, जे डेव्हलपर्स आणि AI युजर्सला रिस्पॉन्स व्हेरीफाय करायला आणि हॅल्युसिनेशन कमी करायला मदत करतील. चला, सर्वात सिंपल टेक्निकपासून सुरुवात करूया. एक बेसिक फॅक्ट प्रॉम्प्ट चेक. AIने उत्तर दिल्यानंतर लगेच त्यावर ट्रस्ट करू नका. त्याऐवजी मॉडेलला स्वतःचं रिस्पॉन्स क्रिटिकॅलिटी रिव्ह्यू करायला सांगा. उदाहरणार्थ, फॅक्ट चेक द फॉलोइंग स्टेटमेंट, आयडेंटिफाय फॅक्च्युअल क्लेम्स, मे मार्क each claim as verified, uncertain or likely false based on only on known reliable information. Explain briefly, do not guess. हा एक स्ट्रॉंग जनरल पर्पज प्रॉम्प्ट आहे. यामुळे डिटेक्ट करता येतं फेक APIs, इनकरेक्ट स्टॅटिस्टिक, इमॅजिनरी फीचर्स, अनसपोर्टेड क्लेम्स. आणि बेस्ट पार्ट म्हणजे हा प्रॉम्प्ट जवळपास कोणत्याही AI टूलसोबत वापरता येतो. आता जाऊया आणखी एका ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीकडे. पूर्ण आन्सर एकत्र व्हेरीफाय करण्याऐवजी त्याला छोटे छोटे क्लेम्समध्ये डिवाइड करा. या मेथडला म्हणतात क्लेम बाय क्लेम व्हेरिफिकेशन. उदाहरणार्थ, ब्रेक द टेक्स्ट इंटू इंडिव्हिज्युअल फॅक्च्युअल क्लेम्स अँड असेस each separately. Do not combine them. For each claim provide claim status, reasons and confidence level. ही अप्रोच खूप पॉवरफुल आहे, कारण मोठ्या आन्सर्समध्ये अनेक वेळा करेक्ट इन्फॉर्मेशनमध्ये छोटे छोटे हॅल्युसिनेशन लपलेले असतात. म्हणून सगळे एकत्र व्हेरीफाय करण्याऐवजी तुम्ही प्रत्येक स्टेटमेंट वेगवेगळं ॲनालाइज करा. ही टेक्निक विशेषतः युजफुल आहे रिसर्च समराईज करताना, AI जनरेटेड रिपोर्ट्स करताना, टेक्निकल डॉक्युमेंटेशन करताना, लॉंग फॉर्मॅट कंटेंट बनवताना. आणखी एक खूप हायली इफेक्टिव्ह टेक्निक आहे, जी म्हणजे एव्हिडन्स बेस्ड फॅक्ट चेक प्रॉम्प्ट. AIला फक्त प्रोव्हाइडेड एव्हिडन्स वापरून आन्सर व्हेरीफाय करायला सांगा. ही टेक्निक तेव्हा युजफुल आहे जेव्हा मॉडेलकडे ॲक्सेस असतो डॉक्युमेंट, नोट्स, PDF, इंटरनल कंपनी डेटा किंवा रिट्रीवल सर्च रिझल्ट. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर चेक द फॉलोइंग क्लेम्स ओनली अगेन्स्ट द एव्हिडन्स प्रोव्हाइडेड बिलो. इफ द एव्हिडन्स इज मिसिंग, से नॉट सपोर्टेड बाय द प्रोव्हाइडेड एव्हिडन्स. यामुळे AI कॉन्टेक्स्ट बायची इन्फॉर्मेशन इन्व्हेंट करत नाही. आणि एंटरप्राइज AI सिस्टम्समध्ये ही खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, कारण रिलायबल AI सिस्टीमने ट्रस्टेड डेटावरच ग्राउंडेड राहायला हवं. आता बघूया सर्वात डिसिप्लिन फॅक्ट चेक मेथड्सपैकी एक, ट्रूथ टेबल स्टाईल प्रॉम्प्ट. ही अप्रोच मॉडेलला प्रत्येक स्टेटमेंट क्लिअरली क्लासिफाय करायला भाग पाडते. उदाहरणार्थ, फॉर ईच स्टेटमेंट क्लासिफाय इट ॲज कन्फर्म बाय एव्हिडन्स, प्लॉजिबल बाय बट अनकन्फर्म, unsupported or incorrect, then explain your classification in one sentence. यामुळे व्हेरिफिकेशन अधिक सिस्टमॅटिक होते आणि ट्रान्सपॅरंट होते, आणि डेव्हलपर्सला रिस्की आउटपुट पटकन आयडेंटिफाय करता येते. ब्लाइंडली AIवर ट्रस्ट करण्याऐवजी आता तुम्ही आन्सर्स ॲनालिस्टसारखे इव्हॅल्युएट करा. मग या सेक्शनमधला सर्वात महत्त्वाचा टेकअवे का आहे, तर AIला फायनल सोर्स ऑफ ट्रूथ म्हणून ट्रीट करू नका. विशेषतः कोडिंग, रिसर्च, कॉम्प्लियन्स, आर्किटेक्चर डिसिजन्स आणि प्रोडक्शन सिस्टीम्समध्ये. फॅक्ट चेक प्रॉम्प्टिंग म्हणजे व्हॅलिडेशनची दुसरी लेअर ॲड करणं आहे, आणि
स्किल्ड ए आय युजर्स फक्त क्वेश्चन विचारत नाहीत, तर ते आन्सर देखील स्मार्ट पद्धतीने व्हेरीफाय करतात. आजसाठी इथेच थांबूया. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फॉर डेव्हलपर्सच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण रॅगबद्दल बोलणार आहोत. रॅग म्हणजे काय आणि ते कसं काम करतं हे समजून घेणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्कीच सिरीजला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हे व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हॅल्युसिनेशन कमी करण्यासाठी तुम्ही कोणती टेक्निक वापरली आणि त्याचा परिणाम काय झाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी पुन्हा भेटेल पुढच्या भागामध्ये.